मातंग समाजाची एक महिला बघा काय म्हणून आम्हाला राहिली. आमचं आरक्षण मिळत नाही याच्यासाठी आलो आम्ही. आमच्या पोराबाराचं भलं झालं पाहिजे यासाठी आल्या. म्हणजे तुमच्या हक्काचं आरक्षण तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. हो. कोणावर आरोप आहे? तुमचं आरक्षण कोण खाते? एकच समाज खाते आरक्षण खाते. तुमच्या 58 जातीला मिळत नाही. नाही. ती म्हणत आहे एक जात खाऊन राहिली आरक्षण आणि 58 जातीचं आरक्षण एक जात खाऊन राहिली. एक जात कुठली? महार. येऊन जाऊन महार पर्यंत सगळ्या गोष्टी येतात. महारानं आरक्षण खाल्लं, महारानं दरोडा टाकला म्हणजे महारानं उन्नती केली. ह्या बाईला माय एकच म्हणणं आहे की महारानं 58 जातीचं आरक्षण काढलं तर 58 जाती ह्या उपवर्गीकरणाच्या विरोधात का आहे? तुमच्या संघ 58 जाती का नाही ह्या उपवर्गीकरण करण्यासाठी? एकच जात का आहे तुमची उपवर्गीकरणाचा लढा लढून राहिली? हे माझं मत आहे. कारण मातंग समाजाला माझं एकच म्हणणं आहे, भावांनो, ही महिला जशी वागून राहिली तशी तुम्ही वागू नका. ह्या महिलेला भूत लागलेला आहे, पिस लागलेला आहे. काही विष्णू कसबे सारखे काही लोकांनी हिच्या डोक्यात भूत घातलेला आहे आणि तो भूत बोलून राहिलेला आहे. ही म्हणत आहे आमचं वाटोळं झालं, आमचं आरक्षण खाल्लं आमच्या लेकराच्या हक्कासाठी. आमचं आरक्षण एका जातीनं खाल्लं, 58 जातीचं एक आरक्षण एका जातीनं खाल्लं म्हणजे महारानं खाल्लं. अरे हिला एकच सांगायचं आहे मला, तू जो बोलून राहिली ना ही महाराच्या मुळे बोलून राहिली. तुझी अवकात नव्हती बोलण्याची, अधिकार नव्हता बोलण्याचा. गांडीला फळा गळ्यात मडकवतो हे विसरायचं नाही. कुणाचा मायचा लाल कोणाला काही सोडायला आला नाही. गांडीचा फळा गळ्यात मडक हे कोणी सोडायला आलं नाही, फक्त बाबासाहेबांच्या मुळे सुटलं ते. कळलं काय? सांगण्याचा दृष्टिकोन हाच आहे. सांगण्याचा दृष्टिकोन हाच आहे. ही महिला जी बोलून राहिली ना ही स्वतः बोलून राहिली नाही. काही आरक्षणच्या काही पिल्या लोकांनी यांच्या डोक्यामध्ये भूत घातलेला आहे आणि तो भूत बोलून राहिला. हिला आरक्षण म्हणजे काय ते पण माहित नाही. आरक्षण उपवर्गीकरण म्हणजे काय ते पण माहित नाही. उपवर्गीकरण झाल्यावर काय होणार ते माहित नाही. फक्त ती हिरवा झेंडा घेऊन पिवळा झेंडा घेऊन आली आहे आणि बोलून राहिली. एका पत्रकाराने तिला विचारलं तर तिनं डायरेक्ट आरोप काय केला? महाराने आरक्षण खाल्लं. तिनं महार तर नाही म्हटलं, एका जातीनं खाल्लं 58 जातीतील. आता 58 जातीतील एक जात कुठली? 58 जाती सोडून द्या, 58 जातीचं आरक्षण खाल्लं म्हणते. एकच उरलेली जात ते म्हणजे महार. म्हणजे महारानं आरक्षण खाल्लं असं म्हणणं आहे त्यांचं. अरे डायरेक्ट बोल ना महारानं आरक्षण खाल्लंय म्हणून. अरे महारा हे आरक्षणाच्या भरोश्यावर दूर गेले नाही, पोहोचले नाही. हे बुद्धांच्या मुळे. शिका, संघटित आणि संघर्ष करा हा नारा बाबासाहेबांना दिला होता. जोपासला कोण रे? तुम्ही का नाही जोपासला? बौद्धांनीच का जोपासला? कारण बाबासाहेब आंबेडकर कळले होते बौद्धांना, तुम्हाला नाही. अरे गौसाळ्यांनो, तुम्ही अंधश्रद्धेच्या जाळ्यामध्ये फसलेले लोक आहात, हलकी वाजवणारे लोक आहात, डफडी वाजवणारे लोक आहात तुम्ही रे. कितीतरी मातंग समाज, आंबेडकरी मातंग समाज आहे, तो 30 ते 40% मातंग समाज असा आहे की तो बाबासाहेबांच्या विचाराने चालणारा आहे, अण्णाभाऊ साठेंच्या विचाराने चालणारा माणसं आहेत आणि आज चलून पण राहिले. पूर्ण मातंग समाज खराब नाही आहे. आम्हाला मातंग समाजाला आम्ही बोलतच नाही म्हणा. एक सांगतो, आमचा लढा हा उपवर्गीकरणाला विरोध करण्याचा लढा हा मातंग समाजाला आहेच नाही, सरकारच्या विरोधात आहे. आणि काही ते डफळे वाजवणारे काही लोक आहेत की ते आरक्षणचे पिल्ले आहेत, त्यांच्या विरोधात आम्ही बोलतो. मातंग समाजाला आम्ही बोलतच नाही. पण अशा महिला अशा आंदोलनात येतात आणि त्यांचे वक्तव्य असे ऐकून आम्हाला डोकं दुखते, आमचं मन दुखते की ह्या महिलेचं वक्तव्य कशा पद्धतीचं आहे. जे बाबासाहेब आंबेडकरांना केलेले कार्य हे सगळे नदीनं वाहत गेले. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य हे बेमान झाले या कार्याला. अरे दिलं भीमानं, खाना गुमानं, मास कशाला येऊ देता, हे माझं मत आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, बोलण्याचा अधिकार दिला, चार चौकात बोलण्याचा अधिकार दिला, तो बोलण्याचा अधिकार फक्त बाबासाहेबांनी दिला. या कुठल्या जातीतील महामानवाने, पुरुषाने दिला नाही, फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि त्यातले तुम्ही विसरले, हे माझं मत आहे. कारण तुम्ही बाबासाहेबाला विसरले आहात. कारण आम्ही कोणाला ट्रोल करत नाही, आम्ही कोणाही जातीला बोलत नाही. तो मातंग समाज असो, कुठलाही जातीचा असो, कारण मातंग समाज आमचा भाऊ आहे.
आमचा धाकटा भाऊ आहे, मोठा भाऊ आहे, त्याला आम्ही बोलत नाही. बोलण्याचा उद्दिष्ट आहे सरकारशी आणि काही नंगचोट लोक आरक्षणाचे लोक आहे ते मांग आणि महारामध्ये झगडा लावण्याचा प्रयत्न करत आहे आणि आरक्षणाचं तोडमोड करत आहे. अशा काही महिला असतात की दुसऱ्याचं ऐकून काय करत असतात, महारानं आरक्षण खाल्लं आमचं, आम्ही आमचं आरक्षण वाचायला याला आलेलो आहेत, आमचा हक्क मागण्यासाठी आलो आहेत, आम्हाला आरक्षण मिळालंच नाही, आम्हाला आमचा हक्क मिळालाच नाही असं बोलण्याचं अधिक बोलून राहिली ती महिला. तर माझं एकच म्हणणं आहे की तुझ्या लेकराला अगोदर शाळेत पाठव माय, तुझ्या लेकराला अगोदर शाळेत पाठव आणि शाळेचे दरवाजे मोकळे केलेले आहे बाबासाहेबांनी. कारण पहिला काळ असा होता, अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळेत काय शिकले तुम्हाला माहिती आहे ना, तर त्यांना अस्पृश्याची वागणूक दिली होती. त्यांच्यावर वाईट पद्धतीचे वक्तव्य केले होते, त्या कारणामुळे 1.5 दिवस शाळेत गेले. पण त्यांनी एज्युकेशन घेणं सोडलं का? अरे शाळेत घेणं एज्युकेशन म्हणजे काय, बाहेर घेणं म्हणजे एज्युकेशन काय? फक्त चांगला गुरु पाहिजे शिकवण्यासाठी, कळलं काय? आणि महार जातीतील मोरे साहेब जे आहेत त्यांनी अण्णाभाऊ साठेंना एज्युकेशन दिलं, पण तुम्हाला अण्णाभाऊ साठे कळले नाही, लवजी वस्ताद कळले नाही, कळलं काय? बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो विचार आचार आहे हे तुम्हाला अजून कळलं नाही. तुमच्या गांडीचा फळा गळ्यातलं मळगं काढणारा बाबासाहेब होता, त्याला बेमान झाले आपण. ज्या बाबासाहेबांना आरक्षण दिलं त्या आरक्षणाचा तोडमोड करून राहिलो आणि आपण मस्त इज्जतीनं बोलून राहिलो की महारानं आमचं आरक्षण काढलं. अरे महारानं तर तुम्हाला उलट आरक्षण दिलं, महारानं तर आरक्षण जोपासलं, महाराजामुळे तुम्हाला आरक्षण मिळालं. नाही तर गाडीला फळा गळ्यात मळगं राहिलं तर कुत्र्याची वागणूक राहिली असती. मी मातक समाजाच्या महिलांना हात जोडून विनंती करतो, सगळ्यांना जोडून हात जोडून विनंती करतो, दंगली घडू देऊ नका, रक्ताचे पूर वाहू देऊ नका. कारण जोपर्यंत तुम्ही बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे वाचणार नाहीत, एकतर एका ठिकाणी अण्णाभाऊ साठेची जयंती होती तर त्या ठिकाणी डफळं दिलं लोकांनी, डफळे खंजेऱ्या काय ते डफळ्या दिल्या वाजवायच्या, अरे ढोलकी दिल्या वाजवायच्या. अबे त्या दिल्यापेक्षा अण्णाभाऊ साठेच्या नाव विचाराचे आचाराचे त्यांनी पुस्तकं लिहिलेले आहे. सगळ्यांना कादंबरी देता वाचायला, सगळ्यांना कादंबरी फ्री वाटतात ते नाही, तुम्ही वाजवायला दिलं, वाजवायचं दिलं, डफळं वाजवायचं दिलं का? त्याला काय अजून सांगतात का पोतराजगिरीपणा कर म्हणून गावागावामध्ये जाऊन डफळं वाजून पोटं भरा? अरे तुम्ही पुस्तक वया पेन द्यायला पाहिजे होते. कादंबरी जे अण्णाभाऊ साठेंची फेमस कादंबरी फकीर आहे त्यांना लोकांना अर्पण करायला लागत होती, लोकांना दान करायला लागत होती. तुम्हाला काय समजत नाही काय? तुम्ही डफळं दिलं म्हणजे तुमची वैचारिक दृष्टिकोन बघा कशी असायला पाहिजे. ज्या अण्णाभाऊ साठेंनी आपल्या व्यक्तिमत्वातून, आपल्या पोवाड्यातून, आपल्या गीतेच्या द्वारे, आपल्या साहित्याच्या द्वारे बाबासाहेब सांगितला जगाला, बाबासाहेब सांगितला आपला भारताला, बाबासाहेब सांगितला जनतेला. तो बाबासाहेब आंबेडकर त्यांनी एकच सांगत, जग बदलू निघा सांगून गेले माझं भीमराव. जग कसं बदलायचं हे अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं जग कसं बदलायचं. आणि हे अण्णाभाऊंनी आपल्या गीताच्या आधारे सांगितलं जनतेला की मला बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले जग बदलायचं कसं. आणि आपण काय करू राहिलो? महारानं आरक्षण खाल्लं. काही प्रूफ आहे तुमच्याशी महारानं आरक्षण खाल्लं? अरे परिस्थिती तुमची पण होती, परिस्थिती आमची पण होती. गोष्ट काय आहे, आम्ही सगळ्या गोष्टीला सोडून आम्ही शिक्षणाकडे वळलो. पण कसं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पेल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. तुम्ही म्हणत असाल आमच्या समाजामध्ये खूप काही लोक शिकलेले आहे, आमच्या समाजामध्ये खूप काही लोक शिकलेले आहे, तर मी म्हणत आहे की तुमचा माणूस शिकलेला आहे तर काही कमी पडली असन टक्क्यामध्ये, काही कमी पडली असन शिक्षणामध्ये, कमी नसन पडली तर देवेंद्र फडणवीसला म्हणा मग जागा काढत जा म्हणून, भरती चांगली काढत जा म्हणून. तू का काढत नाही? दरवर्षी 5 ते 6 जागा काढतात आणि 5 ते 10 लाख लोक फॉर्म भरतात. तर मला विचार सांगा, 5 ते 10 जागा भरणार ना का 5 ते 6 लाख जागा भरल्या जाणार? तसंच ते काय तुम्ही त्या देवेंद्र फडणवीसला म्हणत नाही, तुम्ही म्हणता कोणाला? महार लोकांना. येऊन जाऊन त्या महार लोकांच्याच नादी लागता, येऊन त्या बौद्ध लोकांच्याच नादी लागतात. अरे भावांनो सुधरा जरा. महारानं तुम्हाला तुमचं आरक्षणाचं वाटोळं केलं नाही, तुमचं आरक्षण खाल्लं नाही, तुमच्या ताटातलं काहीच खाल्लं नाही. महाराने तुम्हाला आरक्षण दिलं, महाराने आरक्षण टिकवलं, याचा विचार केला का तुम्ही? नाही केला. म्हणून सांगतो सुधरा जरा.
विष्णू खलबे सारख्या लोकांच्या आरक्षणच्या लोकांच्या मनानं ऐकू नका. जेणेकरून काय होणार आहे, समाजामध्ये वाद निर्माण होणार आहे, तेढ निर्माण होणार आहे. कळलं काय? जय भीम, जय शिवराय, जय संविधान.